तर चुनाभट्टीतील महायुतीच्या मेळाव्याला पूनम महाजन या अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळते। शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी पूनम महाजनांना या मेळाव्याचं निमंत्रण दिलं होतं। या मेळाव्याला आशिष शेलार यांनी उपस्थिती लावलेली होती, परंतु पूनम महाजन या मेळाव्याला ज्या आहेत त्या गैरहजर होत्या। नियोजित कार्यक्रमामुळे पूनम महाजन येऊ शकल्या नाहीत असा खुलासा मंगेश कुडाळकर यांनी केला। स्थानिक खासदार आहेत पूनम महाजन, या कार्यक्रमाला आपण त्यांना आमंत्रितही केलं होतं माहिती, आता त्या आल्या नाहीयेत। काही दिवसांपासून त्या नाराज असल्याची चर्चा आहे, काय सांगाल? त्यांनी निरोप दिला आणि एका कार्यक्रमाच्या आणि बैठकीच्या व्यस्ततेमुळे त्या येऊ शकल्या नाहीत, पण त्यांनी सदिच्छा आणि शुभेच्छा कार्यक्रमासाठी दिलेल्या आहेत आणि त्या सदैव आमच्या सोबतच आहेत। नक्कीच पुढेही कुठल्या बैठकीमध्ये ते सहभागी होणार। काय वाटतं या मतदारसंघासाठी पूनम महाजनांचं नाव येऊ शकेल का? खुद्द आशिष शेलार देखील म्हणाले आहेत येथील उमेदवार पूनम महाजन आहेत, काय सांगाल? या ठिकाणी निश्चितपणानं महायुती जे काही उमेदवार देतील त्या उमेदवाराचं काम आम्ही सर्वच मिळून जण मिळून करणार आहोत आणि निश्चितपणाने चांगली आघाडी आम्ही या विधानसभेतून नव्हे तर उत्तर मध्य मुंबईतून चांगल्या प्रकारची आघाडी देऊ। मध्य उत्तर मध्ये कमळ आणि महायुती जिंकणार याच्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही। मंगेशजी म्हणाले की ते खरं आहे, उमेदवार कमळ आहे, उमेदवार मोदीजी आहेत, उमेदवार एकनाथ शिंदेजी आहेत, अजितदादा पवार आहेत, रामदास आठवलेजी आहेत, उमेदवार पूनमताई आहेत, उमेदवार आपण सर्व कार्यकर्ते।